सुरुवातीला हा धबल्याचा मागचा भाग आहे तो उलटा करून घ्यायचा आणि हा जो कट दिलेला आहे त्याला गोट घालून घ्यायचा. हा अखंडच घ्यायचा इकडे. नंतर एक बाही घेऊन बाहीचा हा जो त्रिकोणी तिरका कट आहे तो आणि धबल्याचा कापडाचा तिरका कट असं एकावर एक ठेवून हे जोडून घ्यायचं. सुलटवर सुलट ठेवायचं. सुलट आणि ही सुलट बाहीची बाजू. बाहीच्या ह्या दुसऱ्या बाजूला पुढचा भाग धबल्याचा पुढचा भाग सुलट भाग ठेवायचा. तिरक्या भागावर तिरक्या भाग. बाहीच्या तिरक्या बाजूवर धबल्याच्या पुढच्या बाजूचा तिरका भाग ठेवून जोडायचं. ही अशी जोडली गेली बाही. ही बाही अशी जोडली गेली. आता या सरळ भागावर दुसऱ्या बाहीचा तिरका सरळ भाग ठेवायचा आणि जोडायची. आणि हा मागच्या भागाची दुसरी बाजू ह्या दुसऱ्या तिरक्या भागाला जोडायची. बाह्या जोडून झाल्या. आपल्या दोन्ही बाह्या जोडून झाल्या. आता हे जे पण कटचा तिथे शिवला होता, गोट घातला होता,
तिथून पूर्ण गळ्याला साधारण 1-1 इंचावर प्लेट घालून घ्यायची अशी. अर्ध्या ते पाऊण इंचावर एक प्लेट साधारण घालून घ्यायची. प्लेट्स घालून झाल्यावर हा असा गळा तयार झाला आपला. आता बाह्यांना तळपट्टी करून घ्यायची. दुमडून फक्त तळपट्टी करायची दोन्ही बाह्यांना. दोन्ही पायांना तळपट्टी करून घ्यायची. बाहीची साईडची बाजू जोडून घ्यायची आणि तळापर्यंत जोडायचं, झबल्याच्या तळापर्यंत. इथून चालू केली आहे बाहीची जोडायला. ते ह्या शेवटपर्यंत जोडायचं. कमी जास्त होत असलं तर थोडंसं ओढून घ्यायचं. काखेत पुढे मागे करायचं म्हणजे पक्क होतं. एक बाही जोडून झाली की तळपट्टी करून घ्यायची, झबल्याची तळपट्टी. ही एक बाजू जोडून घेतली आहे. आता तळपट्टी पूर्ण झबल्याची करून घ्यायची आणि दुसरी बाही जोडायची.
दुसरी बाही जोडायला चालू करायची, ती शेवटपर्यंत जोडायची. हे आपलं झालं रँगलन धबलं. आता फक्त नाडी झाली झालं. नाडीसाठी क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या. हे इथून पूर्ण गळा किती आहे ते बघून त्याच्याहून जरा एक दोन्ही साईडने एक 4-5 इंच जास्त घ्यायची नाडी आणि जोडायचं. सरळ बाजूनं जोडायची आणि गोट करायचा. आधी जोडून घ्यायची सरळ बाजूने. या गळ्याला पूर्ण ह्याची पट्टी नेफा पट्टी असते त्याची करून सुद्धा त्यात नाडी घातली तरी चालते, पण त्याला जरा कापड जास्त लागतं म्हणून मी ही आयडिया काढली छोटी थोडक्यात. जबल्याच्या सरळ बाजूनं नाडीचं आधी जोडून घेतलं, हे क्रॉस पट्ट्या जोडून घेतल्या आणि आता असा हा गोट घालायचा, गोट करायचा. नाडीचं पट्टी जोडलेली असते टीप, त्या टीपवरच गोटाची
झालं आपलं रँगलन झबलं तयार.